रात्री झोपायला थोडा उशीर झाला होता, म्हणूनच प्रकाशरावांना सकाळी उशिरा जाग आली. उठले तेव्हा खिडकीतून आत सूर्याची कोवळी किरणं येत होती. त्यांनी उशाजवळ ठेवलेला चष्मा चाचपून घेतला, डोळ्यांवर चढवला आणि घड्याळाकडे नजर टाकली. 9 वाजले होते. अरे, आज तर खूपच उशीर झाला. ते तर येतच असतील, मनातल्या मनात बडबडत प्रकाशराव काठी टेकत खोलीबाहेर आले. त्यांचा मुलगा अतुल तिथेच टेबलाजवळ बसून नाश्ता करत होता. प्रकाशरावही त्याच्या शेजारी जाऊन शांतपणे बसले. दीपाली, माझ्यासाठी 1 कप चहा घेऊन ये, त्यांनी सूनबाईला आवाज दिला. स्वयंपाकघरात उभी असलेली दीपाली मनातच चरफडत म्हणाली, उठले की लगेच सुरू, हुकूम सोडायला तयार. सून नाही, एखादी मशीनच आहे मी. दिवसभर चालतच राहायचं, थांबायचंच नाही. इथे आम्ही दोघंच आहोत सेवा करणारे. दुसरीकडे माझा दीर आणि त्याची बायको. त्यांच्यावर कोणतीच जबाबदारी नाही आणि मजा मात्र त्यांच्याच आयुष्यात. माझं संपूर्ण आयुष्य यांची सेवा करण्यातच सरणार असं वाटायला लागलंय आता. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. अरे, यावेळेस कोण आलं असावं? नाश्ता संपवून उठत असतानाच अतुल म्हणाला. दारात वकील साहेब उभे होते. त्यांच्या हातात एक लाल रंगाची फाईल होती. प्रकाशराव शांत आवाजात म्हणाले, अतुल बाळा, वकील साहेबांना मी बोलावलं होतं. वसियत तयार करायची आहे. अचानक घरात एक विचित्र सन्नाटा पसरला. दीपाली स्वयंपाकघरात चहा बनवत होती. तिचे हात थबकले, कान टवकारले आणि डोळे मोठे झाले. वसियत? तिने पटकन हात पदराला पुसले, चहा ओतला आणि गप्प चहा घेऊन बाहेर आली. ट्रे हातात घेऊन ती अगदी शांतपणे उभी राहिली. वकील साहेबांनी चष्मा सरळ केला, खुर्ची ओढली आणि फाईलमधला कागद काढून म्हणाले, प्रकाशराव, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पेपर्स तयार केले आहेत. बघा एकदा. तेवढ्यात त्यांनी औपचारिक स्वरात वाचन सुरू केलं. मी प्रकाश, माझी सर्व संपत्ती, 2 फ्लॅट्स, वाडवडिलांचे घर, शेती आणि बँकेतील ठेव माझ्या दोन्ही मुलांमध्ये अतुल आणि सुधीर समान वाटून देत आहे. हे ऐकताच दीपालीचा श्वासच अडकला. तिने चहाचा ट्रे टेबलावर जोरात आपटला. फक्त चहा उसळला नाही, तिचा रागही उसळला. समान वाटणी? तिचा आवाज दबका होता, पण आतून ती ज्वालामुखीसारखी उफाळत होती. बाबा, आम्ही इतकी वर्षे तुमची सेवा करतोय, तुमच्या प्रत्येक गरजांची काळजी घेतोय. आणि सुधीर दादा, त्यांना तर तुम्ही आहात की नाही हेही विचारायचं सुचत नाही. मग समान वाटणी कशाच्या आधारावर? प्रकाशरावांच्या थकलेल्या डोळ्यात संकोच आणि असहाय्यता स्पष्टपणे झळकत होती. दीपाली, त्यांनी थोडकाच आवाज काढत म्हटलं, सुधीर ही माझाच मुलगा आहे. मी दोघांमध्ये भेदभाव कसा करू? ती 2 पावलं पुढे आली. चेहऱ्यावर हलकंसं पण स्पष्ट व्यंग असलेलं हास्य. म्हणाली, तुम्ही फरक करत नाही, पण बघू तरी शकता ना? तुमच्या दोन्ही मुलांमध्ये किती मोठा फरक आहे. 2 डोळे असूनसुद्धा तुम्हाला तो दिसत नाही का? अतुलने दीपालीचा हात अलगद दाबला आणि कुजबुजत म्हणाला, गप्प बस दीपाली, शांत हो. बाबा जे करत आहेत ते त्यांच्या मताने बरोबरच असणार. पण त्या क्षणी दीपालीच्या चेहऱ्यावर असा एक सन्नाटा पसरला होता, जणू एखाद्या प्रचंड वादळी शांततेच्या आधीची. काहीही न बोलता ती सरळ स्वयंपाकघरात निघून गेली. आता घरात फक्त वसियतीच्या कागदांची सर आवाज ऐकू येत होती. संध्याकाळी जेव्हा प्रकाशराव विश्रांती घेऊन खोलीबाहेर आले, तेव्हा घरात एक नीरव शांतता होती. फक्त त्यांच्या खोकल्याचा अधूनमधून येणारा आवाज घरभर घुमत होता. त्यांनी दरवाजाकडे पाहत आवाज दिला, दीपाली, पण उत्तर आलं नाही. कदाचित ती स्वयंपाकघरात व्यस्त असेल, असा विचार करत त्यांनी थोडासा मोठ्याने मुलाला हाक मारली. अतुल खोलीतून बाहेर आला. काय झालं बाबा? प्रकाशराव गळ्यावरून हात फिरवत म्हणाले, बाळा, खोकला खूप वाढलाय. थोडा चहा मिळाला असता तर बरं वाटलं असतं. बाबा, आत्ताच आणतो, असं म्हणून अतुल स्वयंपाकघरात गेला. दीपालीला तिच्या कामात गुंतलेलं पाहून तो काही न बोलता स्वतः चहा बनवू लागला. चहा उकळताना त्याच्या मनात एका मागोमाग एक आठवणी उमटू लागल्या. लहानपणातले ते दिवस, जेव्हा बाबा मातीच्या चुलीवर चहा करत असत, चपात्या भाजत असत. तो आणि भाऊ सुधीर दोघं तिथंच बसून त्यांच्या हाताचं जेवण मिळण्याची वाट बघायचे. सुधीर पटकन करपलेली चपाती खाऊन बाहेर खेळायला जात असे, पण अतुल, तो हट्ट करायचा.
बाबांच्या हातूनच जेवण आणि चहा मिळायला हवा. बाबा त्यांचं सगळं आवरून जेव्हा त्याला भरवायचे तेव्हाच तो समाधानी व्हायचा. कारण त्याचं आईपणही त्याला बाबांमध्येच दिसायचं. आई गेली तेव्हा तो अगदी लहान होता. तेव्हापासून आजपर्यंत फक्त बाबा आणि तो हेच त्याचं छोटंसं विश्व. पण काळ बदलला होता. मोठा भाऊ सुधीर आता सुनंदासोबत हैदराबादला राहत होता. चांगली नोकरी होती. मोठ्या कंपनीत काम करत होता. आणि अतुल तो कोल्हापुरातच बाबांबरोबर राहिला. न विचारता न तक्रार करता वडिलांची जबाबदारी उचलली होती. पण दीपाली ती जबाबदारी पेलत होती. पण एका ओझ्यासारखी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाबांची औषधं, जेवण, त्यांच्या गरजा सगळं करत होती. पण तिच्या मनात थकवा भरलेला होता. चेहऱ्यावर कायम एक हळवा उदासपणा आणि ओठावर एक असमाधानी तक्रार. तरीसुद्धा अतुलच्या सांगण्यावरून ती सगळं करत होती. पण सेवेमध्ये प्रेम नव्हतं. होता फक्त एक समझोता. जेव्हा सुधीर आणि सुनंदाने स्पष्टपणे सांगितलं, बाबांना आमच्याकडे ठेवणं शक्य नाही, फ्लॅट छोटा आहे आणि आम्हाला वेळ नाही, तेव्हा प्रकाशराव कोल्हापुरातच राहिले. पण मनात मात्र न बोललेलं फार काही राहून गेलं होतं. प्रकाशरावांनी हे सगळं ऐकलं होतं. पण स्वतःला सतत समजावत होते, आपला मुलगाच आहे. कदाचित कुठली तरी त्याचीही अडचण असेल. मात्र ही गोष्ट दीपालीच्या मनाला खोलवर टोचून गेली होती. आज जेवण झाल्यानंतर जेव्हा प्रकाशरावांनी औषध मागितलं तेव्हा दीपालीने स्वयंपाकघरातूनच मोठ्याने आवाज दिला, अतुल तुम्ही द्या, माझ्याजवळ वेळ नाही. हे ऐकून अतुल थबकला. कारण असं पहिल्यांदाच झालं होतं. दीपालीने थेट बाबांना औषध द्यायला नकार दिला होता. आता तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले होते आणि तेही दिवसेंदिवस. पूर्वी ती उदास मनाने का होईना पण वेळेवर त्यांना जेवण देत असे. त्यांची प्रत्येक गरज पुरवत असे. पण आता ती जाणीवपूर्वक टाळू लागली होती. कधी जेवण न विचारता सरळ समोर ठेवून निघून जात असे, तर कधी औषध टेबलावर आपटून ठेवत असे. प्रकाशरावांच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते. पण ओठ मात्र थरथरत शांत होते. दीपालीच्या मनात एकच विचार रुजला होता, सेवा आमची आणि संपत्तीची वाटणी समान. मनातल्या मनात तिने निर्धार केला होता, हा अन्याय मी कधीच सहन करणार नाही. अतुललाही हळूहळू तिच्या वागणुकीतला हा बदल जाणवू लागला होता. पण तरीही तो गप्प राहिला. त्या रात्री जेव्हा घरातले सगळे झोपले तेव्हा दीपाली उशिरापर्यंत जागीच राहिली. तिच्या मनात एक नवीन योजना आकार घेत होती. घरातल्या बाकीच्यांना याचं अजून काहीच भान नव्हतं. ते अजूनही येणाऱ्या वादळाच्या सावटापासून अनभिन्न होते. 2 दिवस असेच निघून गेले. वसियतीबद्दल समजल्यापासून दीपालीचा स्वभाव पूर्णपणे बदलला होता. पूर्वी ती सेवाभावाने का होईना पण प्रकाशरावांची काळजी घेत असे. आता मात्र ती त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करत असे. तिचा राग आता थेट वागण्यातून व्यक्त होऊ लागला होता. आणि हे सगळं अतुलच्या नजरेसमोर घडत होतं. ती आता नेहमी चिडलेली दिसू लागली होती. ताणलेल्या भुवया, डोळ्यात जळजळीत राग. अतुलच्या मनात विचार आला, कदाचित कामाचं ओझं जास्त असेल म्हणून दीपाली अशी झाली असेल. जर तिचं ओझं कमी केलं तर ती पुन्हा पूर्वीसारखी होईल. दुसऱ्याच दिवशी त्याने एक कामवाली ठेवली. ती रोज सकाळी यायची. घरातली सफाई, कपडे, भांडी सगळं करत असायची. एक दिवस अतुलने दीपालीला शांतपणे सांगितलं, आता तुला एवढं काम करावं लागणार नाही. फक्त बाबांचं औषध आणि त्यांचं जेवण बघ. बाकीचं सगळं ती बाई बघेल. दीपालीने फक्त मान हलवली. पण तिच्या डोळ्यात काहीही समाधान नव्हतं. अतुलला वाटलं काही दिवसात सगळं सुरळीत होईल. पण उलट दीपालीच्या वागण्यातला कटू भाव अधिकच वाढत गेला. आता ती आपल्या सासऱ्यांच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरूनही ओरडू लागली होती. एक दिवस चहा पीत असताना प्रकाशराव म्हणाले, सूनबाई चहा गोड नाही वाटत. कदाचित तू साखर टाकायला विसरलीस का? त्यावर दीपालीने तोंडावर उत्तर दिलं, साखर टाकलेली नाहीच, स्वतःहून टाका. प्रत्येक वेळी माझ्या चुका दाखवण्याची गरज नाही. हे ऐकून अतुलने डोळे मोठे केले आणि स्तब्धपणे विचारलं, दीपाली हे काय बोलतेस तू? दीपालीने त्याच्याकडे थंड नजरेनं पाहिलं आणि म्हणाली, जे खरं आहे तेच बोलते. तुम्हाला दिसत नाही का मी किती थकले आहे? अतुल शांत राहिला. पण त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, कामवाली ठेवली आहे तरीही दीपाली इतकी उदास का आहे? आणि मग एके दिवशी अशी बातमी आली
जिने जणू दीपालीच्या रागात तेल ओतल्यासारखं काम केलं. त्या दिवशी प्रकाश रावांशी बोलत असताना त्यांचा मोठा मुलगा सुधीर सहज बोलून गेला, आम्ही आमच्या मुलांना घेऊन 1 महिन्यासाठी फॉरेन टूरला जातो. ही गोष्ट जेव्हा दीपालीच्या कानावर आली तेव्हा तिचा संयम सुटला. तिने जोरात मोबाईल उचलला आणि त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर गेली. तिथं सुधीर आणि सुनंदाचे एकाहून एक छान फोटो होते. कधी समुद्र किनाऱ्यावर, कधी गगनचुंबी इमारतीसमोर, कधी महागड्या मॉलमध्ये हसतमुख चेहऱ्यांनी फोटो काढलेले. एका फोटोखाली लिहिलं होतं, व्हेकेशन इज पॅराडाईज आणि दुसऱ्याखाली लाईफ इज ब्युटिफुल. दीपालीचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तिने मोबाईल थेट सोफ्यावर आपटला आणि तावातावात म्हणाली, हे लोक परदेशात मजा करतायत आणि मी इथे बाबांची मोलकरीण बनून राहिले. अतुलने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. दीपाली, तुला मोलकरीण कोण म्हणालं? आणि मला नाही वाटत की ते कुठे गेले किंवा नाही गेले याचा आपल्यावर काही फरक पडायला हवा. ते कुठेही गेले तरी आपल्याला काय? पण दीपाली आता ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. ती संतापाने म्हणाली, आपल्याला काय? इतकी वर्ष मी तुझ्या वडिलांची जबाबदारी उचलते. त्यांचा प्रत्येक हट्ट, प्रत्येक तक्रार सहन करते. तुम्ही ऑफिसमध्ये थकता तर मी घरी थकते आणि ते लोक हे परदेशात फिरायला जातात आणि संपत्तीमध्ये बरोबरीने हक्क घेणार. हा कुठला न्याय आहे? तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्या रात्री ती स्वयंपाकघरात उभी राहिली होती पण जेवण शिजवलं नव्हतं. ऑफिसमधून घरी आल्यावर अतुलने विचारलं, दीपाली, बाबांना जेवायला दिलं का? नाही. मग दे, मी वाढतो त्यांना. मी बनवलंच नाही. काय? तू जेवणच बनवलं नाहीस? पण का? आज मनच नव्हतं. तुम्ही बाहेरून मागवा काही. दीपाली, हद्द करतेस. बाबा बाहेरचं जेवण कसं खाणार मला माहीत नाही, पण आता माझ्याकडून काहीही बनवलं जाणार नाही. अतुल अचंबित झाला. याआधीही दीपाली थकत असे पण कधीही काम थांबवलं नव्हतं. पण आज तिला जणू एक कारण मिळालं होतं, काम न करण्याचं कारण. अतुलने कशाबशा 2 चपात्या केल्या आणि त्या दुधाबरोबर बाबांना दिल्या. स्वतःचं जेवण त्याने बाहेरून मागवलं. प्रकाशराव त्यांच्या खोलीत झोपले होते. त्यांना अजूनही कदाचित कल्पना नव्हती की त्यांच्या वसियतीमुळे दीपालीच्या मनात एक भीषण आग पेटली आहे. पण अतुल मात्र ते सगळं पाहत होता. आता दीपालीच्या चेहऱ्यावर 2च भावना स्पष्ट दिसत होत्या, जलन आणि तिरस्कार. त्याला समजून गेलं होतं की तिचा राग फक्त थकव्यामुळे नाही तर मनात साठलेल्या कडवटपणामुळे होता. घरात शांतता होती पण त्या शांततेमधून एक वादळ आकार घेत होतं. आता जेव्हा जेव्हा प्रकाशराव खायला काहीतरी मागत तेव्हा दीपाली कान बंद करून बसत असे. नातवाला बोलावलं तरी त्याला स्पष्ट सांगायची, आजोबांजवळ जाऊ नको. कधी कधी कामवाली बाईला त्यांच्यावर दया येई तेव्हा ती स्वयंपाकघरातून एखादं फळ कापून देई. एकदा दीपालीने तिला असं करताना पाहिलं. ती जोरात ओरडली, पुढच्या वेळी असं केलंस तर कामावरून काढून टाकीन. तेव्हापासून कामवालीने फक्त आपलं काम करायला सुरुवात केली. दुपारी 3 वाजता प्रकाशराव खोलीतून हलक्या आवाजात म्हणाले, दीपाली, काही खायला असेल तर ते दे बघ. त्यांचा स्वर थकवा आणि अशक्तपणाने भरलेला होता. पण दीपालीच्या कानाला तो जणू हुकूमच वाटला. ती स्वयंपाकघरातून पाय आपटत बाहेर आली. चेहऱ्यावर राग उफाळून आला होता. ही वेळ आहे का जेवणाची? ती तुटक सुरात म्हणाली, 12 वाजता खिचडी खाल्ली होती ना आणि आता पुन्हा हवंय? चपाती भाजी संपली आहे. तुम्हाला दुसरं काही कामच नाही का? फक्त खायचं आणि मागायचं. हे घर आहे, जेवण बनवण्याचा कारखाना नाही जो 24 तास तुमच्यासाठी चालू असेल. गपचूप झोपून राहा. आता काही खायचं असेल तर संध्याकाळी मिळेल. प्रकाशराव काही बोलणार तोच दीपाली वळाली आणि आपल्या खोलीत निघून गेली. प्रकाशरावांच्या डोळ्यात निराशेचा एक सागर साचला पण ते काही बोलले नाहीत. त्याच दिवशी अतुल ऑफिसमधून थोडा लवकर आला होता. गेटजवळ उभा राहून त्याने सगळं ऐकलं. तेव्हा तो घरात शिरला आणि दीपाली खोलीत जात होती. अतुलच्या मनात राग उफाळून आला. तो थेट धावत खोलीत गेला. दीपाली पलंगावर बसली होती. तिची आवडती मालिका सुरू होती. ती अगदी बेफिकीरपणे बघत होती, जणू काहीच घडलं नव्हतं. मालिकेच्या आवाजात अतुलचा संतप्त स्वर मिसळला, दीपाली, तू कशी वागतेस बाबांशी? ते वयस्कर आहेत, आजारी आहेत आणि तू त्यांच्याशी असं बोलतेस? दीपालीने रिमोट खाली ठेवला आणि वळून त्याच्याकडे पाहिलं. हो, असंच बोलते.
अजून काय करू? दिवस रात्र त्यांच्यासाठी उभी राहू? 2 तास होत नाहीत की त्यांना काहीतरी हवं असतं. मी सुद्धा माणूस आहे, मशीन नाही. हे ऐकून अतुलचा राग आणखी भडकला. तुला लाज वाटत नाही? बाबांनी आयुष्यभर आपली काळजी घेतली आणि आता आपली वेळ आहे त्यांची सेवा करण्याची. तू तर त्यांच्यावर ओरडतेस. आता दीपालीही पेटली. तुमची काळजी घेतली असेल त्यांनी, माझी नाही. मी लग्न करून या घरात आले तेव्हापासून डोक्यावर बसलेत. वरून वसियतमध्ये सुधीरदादांना पण तेवढेच अधिकार दिलेत. ते परदेशात फिरतात, रोज सोशल मीडियावर फोटो टाकतात आपल्याला चिडवण्यासाठी. कधी कधी त्यांचे फोटो बघितले की मोबाईल भिंतीवर फेकून द्यावा वाटतो. खूप झालं आता. कान उघडे ठेवून ऐका. अतुल, या घरात आता मी राहीन किंवा तुमचे वडील. खोलीत एका क्षणात शांतता पसरली. अतुल स्तब्ध उभा राहिला. दीपालीचं बोलणं त्याच्या काळजाला भोसकून गेलं होतं. त्याला काही बोलायचं होतं, पण शब्दच गहाळ झाले होते. भांडणाच्या आवाजामुळे संपूर्ण घरामध्ये तणाव पसरला होता. रात्री कुणाचंही जेवण झालं नाही. प्रकाशराव आपल्या खोलीत शांतपणे झोपून राहिले. कदाचित त्यांनी सर्व काही ऐकलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यानंतर प्रकाशरावांनी अतुलला आपल्याजवळ बोलावलं. त्यांचा आवाज थरथरत होता. अतुल, मला वाटतं माझ्यामुळे तुमच्यात वाद व्हायला नको. घरात शांतता असावी म्हणून मी वृद्धाश्रमात जायचा निर्णय घेतलाय. अतुल हादरून गेला. बाबा, हे काय बोलताय तुम्ही? मी असं कधीच होऊ देणार नाही. तेव्हा प्रकाशराव हळूवारपणे म्हणाले, नाही अतुल बाळा, मी ठरवले. आता इथे राहून घरात क्लेश वाढवायचा नाही. दीपालीवर ओझं होऊन राहण्यात काही अर्थ नाही. तू मला वृद्धाश्रमात सोडून दे. हे ऐकून अतुलचं काळजात धस्स झालं. तो थरथरत म्हणाला, तुम्ही म्हणाल तर मी दादाशी बोलेन. तो परदेशातून परत आल्यानंतर काही दिवसांसाठी तुम्हाला हैदराबादला घेऊन जाईल. नको रे बाळा, मला वाटतं आता माझ्यामुळे कोणालाच त्रास व्हायला नको. प्रकाशराव डोळ्यातलं पाणी टिपत म्हणाले. अतुल लाचारपणे त्यांच्याकडे पाहत राहिला. पण प्रकाशरावांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांती होती. त्याचवेळी दीपाली त्यांच्या पाठीमागे उभी होती. ती सगळं शांतपणे ऐकत होती. मग ती शांत आवाजात म्हणाली, अतुल, बाबा बरोबर बोलत आहेत. आता माझ्याकडून त्यांची सेवा होणार नाही. तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात सोडून या. त्यातच सगळ्यांचं भलं आहे. अतुलने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता ना थकवा होता ना वेदना, फक्त एक गंभीर भाव आणि मनात एक नवाच उत्साह होता. अतुलचं मन भरून आलं. एका बाजूला त्याचे जन्मदाता, ज्यांनी त्याला घडवलं, चांगलं आयुष्य दिलं, आणि दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी, जिच्यासोबत त्याने जीवनाची साथ दिली होती. त्याला कळेनासं झालं, काय योग्य आहे काय अयोग्य. घरात तणावाची भिंत उंच झालेली होती. त्या दुपारी अतुलने आपल्या वडिलांची छोटीशी बॅग उचलली. दीपालीने फक्त एक नजर फिरवली. निशब्द. बाहेर रस्त्यावर शांतता होती. अतुलची बोटं हँडल घट्ट पकडून होती. त्याने पुन्हा दीपालीकडे पाहिलं. कदाचित ती थांबवेल, काहीतरी बोलेल अशी आशा त्याला होती. पण तिच्या डोळ्यात कुठलाही भाव नव्हता. तो क्षण तिच्यासाठी एका ओझ्यापासून मुक्त होण्याचा होता. प्रकाशराव शांतपणे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर तक्रार नव्हती, फक्त एक शून्यता होती. जेव्हा ते वृद्धाश्रमात जाण्यासाठी कारमध्ये बसले तेव्हा ते हलकेच हसत म्हणाले, टेन्शन घेऊ नकोस अतुल. प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या हिशोबाने जगायचं असतं. मला काहीही तक्रार नाही. अतुल काहीच बोलू शकला नाही. कार पुढे निघाली. वृद्धाश्रमाच्या गेटजवळ पोहोचल्यावर अतुलचं धैर्य उसंतू लागलं. गाडी थांबली, पण तो काही क्षण तसाच बसून राहिला. तेव्हा प्रकाशराव हळू आवाजात म्हणाले, अतुल चल, उशीर करू नकोस. अतुलच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्याने ते वाहू दिलं नाही. तो गाडीतून उतरला, बॅग उचलली आणि वडिलांसोबत आत गेला. अतुलने कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण केली. जायच्या आधी वडिलांच्या पाया पडला. आनंदी राहा बाळा, प्रकाशरावांनी आशीर्वाद दिला. पण अतुलचा आवाज गळ्यात अडकला. तो काहीच न बोलता पटकन वळला, बाहेर गेला आणि गाडीत येऊन बसला. स्टेअरिंगवर डोकं ठेवून मोठ्याने रडू लागला. खूप उशिराने जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा दरवाजात दीपाली उभी होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाची हलकीशी झळक होती. सोडून आलात त्यांना?
तिने हलक्या आवाजात विचारलं. अतुलने काहीच उत्तर दिलं नाही. तो सरळ आत गेला आणि थेट खोलीत जाऊन बेडवर आडवा पडला. छताकडे पाहत तो अस्वस्थ विचारात बुडालेला होता. दुसऱ्या दिवशी रविवार होता. दीपाली आज फारच उशिरा उठली. तिच्यासाठी ही सकाळ खूपच आनंददायी होती. कारण आज तिच्यावर बाबांसाठी चहा बनवण्याची गडबड नव्हती. घरामध्ये खोकल्याचा आवाज नव्हता. आज तिला काहीसं शांत, वेगळंच समाधान वाटत होतं. दुसरीकडे अतुलने मात्र संपूर्ण रात्र जागून काढली होती. कोणालाही काहीही न सांगता तो गपचूप घराबाहेर पडला. बागेत खूप वेळ भटकत राहिला, पण त्याचं मन आतून खूपच भरून आलं होतं. त्याला वाटलं संदीपकडे जावं. संदीप त्याचा बालमित्र, ज्याच्याशी तो मनमोकळा होतो, आपल्या प्रत्येक भावना शेअर करत होता. पण जेव्हा अतुल संदीपच्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या घरातून मोठमोठ्या आवाजात भांडणांचे सूर ऐकू आले. अतुल दरवाजातच थबकला. हो, तुम्हाला तर मीच वाईट वाटते. तुमची आई कधीच चुकीची नसते. संदीपची बायको विद्याचा आवाज स्पष्टपणे बाहेर येत होता. तेवढ्यात संदीपचा आवाज ऐकू आला. विद्या, तू हे काय बोलतेस? मी असं कधी म्हटलं? विद्याने तात्काळ उत्तर दिलं. राहू द्या, मला सगळं समजते. तुम्ही तुमच्या आईला गावी परत पाठवा, नाहीतर मी माझ्या मुलांना घेऊन माहेरी निघून जाते. पण एक लक्षात ठेवा, एकदा गेले तर पुन्हा कधीही परत येणार नाही. मग राहा तुमच्या आईबरोबर आयुष्यभर. संदीपचा आवाज चढला. तू शुद्धीवर आहेस ना? असं वाटतंय तुझं डोकंच ठिकाण्यावर नाही. विद्याने थेट टोला लगावला. माझं डोकं अगदी ठीक आहे. कदाचित तुमच्या आईचं नसावं. हे ऐकून अतुलचे कान टवकारले. संदीप जोरात ओरडला. थोडं भान ठेवून बोल विद्या. मला मान्य आहे कधी कधी तुला तिच्यामुळे त्रास होतो, पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्या आईला या वयात एकटं सोडून द्यावं. आईला गावी पाठवून प्रश्न सुटतो असं नाही. तिनं तिचं सगळं आयुष्य आपल्यासाठी खर्च केलं, आपल्याला चांगलं आयुष्य मिळावं म्हणून. आणि आज जेव्हा तिला आपली गरज आहे तेव्हा आपणच तिला दूर सारायचं? थोडा विचार कर विद्या. आईच्या जागी स्वतःला ठेवून बघ. उद्या आपल्या मुलांचं लग्न होईल, आपणही म्हातारे होऊ. मग तू हेच अपेक्षित करशील का की आपला मुलगा आणि सून आपल्याला घराबाहेर काढतील? विद्याचा आवाज क्षणात थांबला. संदीप हळू पण ठाम स्वरात म्हणाला. आज आपण जसं वागतो तसंच उद्या आपल्याबरोबर घडेल, हे विसरू नकोस. आई ही आपली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीपासून आपण पळ काढू शकत नाही. संदीपचं बोलणं संपताच घरात एकदम सन्नाटा पसरला. अतुल बाहेर उभा राहून हे सगळं ऐकत होता. त्याचं काळीच धडधडू लागलं होतं. संदीपचा समजूतदारपणा, त्याचं धैर्य आणि आईबद्दलचं प्रामाणिक प्रेम पाहून अतुल आतून हलून गेला. तो एकही शब्द न बोलता तिथून निघाला. आपल्या घराच्या दिशेने रस्त्यावर चालताना त्याच्या मनात विचारांचं वादळ उसळलं होतं. संदीपने किती शांतपणे आणि समजून घेत सगळं हाताळलं. मी का नाही तसं करू शकलो? मी दीपालीला शांतपणे समजू शकलो असतो ना. कदाचित तिने ऐकलं नसतं, पण मी तरी प्रयत्न तरी केला असता. मी इतक्या सहजपणे बाबांना वृद्धाश्रमात ठेवायला कसा तयार झालो? प्रत्येक पावलाबरोबर त्याचा अपराधी भाव अधिकच गडद होत जात होता. संध्याकाळी अतुल घरी परतला. सोप्यावर बसला आणि विचारात गढून गेला. तेवढ्यात दीपाली जवळ आली. त्याच्या चेहऱ्यावरची उदासी पाहून ती म्हणाली, काय झालं? एवढे तणावात का दिसताय? अतुल काहीच बोलला नाही. ती टोमणा मारत म्हणाली, पुन्हा वडिलांबद्दल विचार करताय ना? काही कामधाम नाही का तुम्हाला? त्यांना परत आणायचा विचार तर करत नाही ना? आता अतुलच्या संयमाचा बांधच तुटला. त्याने तिला पाहत ठामपणे उत्तर दिलं, दीपाली, ते माझे वडील आहेत. मी त्यांना विसरू कसा शकतो? हे ऐकून दीपाली काही क्षण गप्प राहिली, पण मग उत्साहाने म्हणाली, ऐकलत ना? आपणही काही दिवस बाहेर फिरून येऊ या. तुमचं मन हलकं होईल. आर्यनलाही छान वाटेल. तसंही किती वर्ष झाली आपण कुठे फिरायलाच गेलो नाही. तुमच्या बाबांमुळे सतत औषध, त्यांची सेवा, आपण आपल्या आयुष्याचं काहीच जगलो नाही. आता संधी मिळाली आहे मुक्तपणे जगण्याची. अतुलने रागाने तिच्याकडे पाहिलं. मग एक दीर्घ श्वास घेतला, उठला आणि एकही शब्द न बोलता ड्रॉइंग रूममध्ये निघून गेला. अतुल, कुठे चाललात? दीपालीने विचारलं. झोपायला. त्याचं थोडकंच उत्तर. अहो, जेवण तरी घ्या. सकाळपासून काहीच खाल्लं नाही तुम्ही. मला भूक नाही.
इतकंच म्हणून तो आत गेला आणि दार लावून घेतलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अतुल ऑफिसमधून घरी आला आणि त्याचबरोबर घरात वादळच आलं. दीपाली रडत रडत आपल्या माहेरी फोन करत होती. दादा, तू कुठे आहेस? लगेच ये. काही विचारू नकोस, फक्त ये लवकर. सुशांतने आश्चर्याने विचारले. दीपाली, काय झालं? सगळं ठीक आहे ना? भाऊजी घरी आहेत का? काय घडलंय? दादा प्लीज, काहीही विचारू नकोस, फक्त निघ. ठीक आहे, मी येतो. अर्ध्या तासात सुशांत घरी पोहोचला. पाहतो तो काय, अतुल सोफ्यावर बसलेला आणि दीपाली उघडपणे रडत होती. त्यांचा 7 वर्षाचा मुलगा आर्यनसुद्धा रडून रडून थकून गेला होता. त्याचे डोळे लाल झाले होते. काय झालं भाऊजी? दीपालीने इतक्या घाईने का बोलावलं? सुशांतने विचारलं. पण अतुल गप्प होता, काहीच बोलला नाही. तेव्हा दीपालीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि हळू आवाजात म्हणाली, हे बघ दादा, घटस्फोटाचे पेपर तयार करून आणलेत. म्हणत आहेत मला घटस्फोट हवा आहे. सुशांत आश्चर्यचकित होऊन तिथेच उभा राहिला. एक क्षणभर त्याला वाटलं दीपाली काहीतरी विनोद करत असावी, पण तिच्या डोळ्यातले अश्रू खरे होते, बनावट नव्हते. तो प्रकाशरावांच्या खोलीच्या दिशेने वळला. कदाचित त्यांना काहीतरी माहिती असेल, काय बिघडलंय हे तरी कळेल. पण खोलीत डोकावून पाहिलं तेव्हा आत कोणीच नव्हतं. त्याने लगेच आवाज दिला, आर्यन, आर्यन बाळा, इकडे ये. आजोबा कुठे आहेत तुझे? आर्यनने सुजलेल्या डोळ्यांनी आणि निरागस स्वरात उत्तर दिलं, पापा तर त्यांना 4 दिवसांपूर्वीच ओल्ड एज होममध्ये सोडून आले. हे ऐकताच सुशांत सुन्न झाला. एखाद्या विजेचा झटका बसावा तसं त्याचं संपूर्ण अंग बधीर झालं. आता त्याला सर्व गोष्टी हळूहळू उलगडू लागली होती. तो हळूच अतुलच्या जवळ गेला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, भाऊजी, काही अडचण होती तर सांगायचं ना, बसून बोललो असतो. पण एका क्षणात घटस्फोटासारखा मोठा निर्णय घेणं योग्य नाही. हे ऐकताच अतुलचा बाण तुटला. त्याचे डोळे भरून आले. तो दीर्घ श्वास घेत म्हणाला, मी माझ्या 70 वर्षांच्या वडिलांना वृद्धाश्रमात सोडून आलो फक्त या बाईमुळे. तुझ्या बहिणीने दीपालीने शपथच घेतली होती त्यांना घरातून काढूनच टाकायचं. ना ती त्यांच्यासोबत मोकळेपणाने बोलत होती, ना आर्यनला त्यांच्या जवळ जाऊ देत होती. त्यांचं जगणं अक्षरशः हराम केलं होतं. कामवाली बाईलाही सांगितलं होतं, बाबांची मदत करू नकोस. शेवटी बाबांनीच थकून कंटाळून म्हटलं, मला वृद्धाश्रमात पाठवा आणि मी त्यांना नेऊन सोडलं. डोळे पुसत अतुल दोन्ही हातांनी चेहरा झाकून मोठ्याने रडू लागला. पण मग स्वतःला सावरून भरल्या गळ्यांनी तो पुढे म्हणाला, कदाचित तुला माहीत नसेल, मी जेव्हा फक्त 4 वर्षाचा होतो तेव्हा माझी आई आम्हाला सोडून गेली. पण बाबांनी दुसरं लग्न केलं नाही, फक्त या भीतीने की आमच्यावर सावत्र आई येईल. त्यांनी आमचं संपूर्ण आयुष्य स्वतः एकट्यानं सांभाळलं. घरातली जबाबदारी, बाहेरचं काम सगळं स्वतःवर घेतलं. अतुलच्या डोळ्यातून जुन्या आठवणींचा ओघ वाहू लागला. मला अजून आठवतंय, जेव्हा मी छोटा होतो, बाबांचं बोट धरून चालायचो. त्यांचं असणं म्हणजे माझ्यासाठी सुरक्षिततेचा आधार होता. कामावरून दमून आले तरी माझ्या हट्टाने मला जत्रा दाखवायला नेत. जेव्हा मी थकायचो तेव्हा त्यांच्या खांद्यावर बसून मला सगळी जत्रा फिरवत. आणि आज, बोलता बोलता अतुलचा आवाज थरथरू लागला, आज जेव्हा त्यांना माझ्या खांद्याची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा मीच त्यांना परक करून टाकलं. माझ्यासारखा नालायक मुलगा नसलेला बरा. 3 दिवस झाले त्यांना वृद्धाश्रमात सोडून, पण त्यांचा तो निरागस चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही. हे ऐकताच सुशांतने रागाने दीपालीकडे नजर टाकली, पण ती अजूनही ताठ उभी होती. रागाने दुसरीकडे पाहत होती. डोळ्यातलं पाणी पुसत ओठ दाबून उभी होती. तेव्हा अतुल म्हणाला, माझ्या बाबांनी आपल्या मुलांचं आयुष्य घडवण्यासाठी सगळं आयुष्य पणाला लावलं. हे घर असं उभं राहिलं नाही, ते त्यांच्या रक्ताच्या थेंबाने आणि घामाच्या प्रत्येक साठवलेल्या थेंबाने उभं आहे. या प्रत्येक विटेत त्याग मिसळलेला आहे आणि आपण आज हेच विसरलो. जर मी माझ्या देवतुल्य वडिलांचा होऊ शकलो नाही तर मग मी माझ्या पत्नीचा आणि मुलाचाही कसा होऊ शकतो? असं म्हणताच अतुल लहान मुलासारखा रडू लागला. त्याचं बोलणं ऐकून दीपालीच्या मनात आता हळूहळू तिच्या चुकीची जाणीव होऊ लागली होती. भीतीने तिच्या बोटाने साडीचा पदर परत परत मुरडायला सुरुवात केली होती. मग एक दीर्घ श्वास घेऊन
अतुल म्हणाला, मी माझ्या जन्मदात्याला अशा लोकांच्या हवाली केलं ज्यांना त्यांच्या सवयी माहीत नाहीत, गरजा समजत नाहीत, आजाराची जाणीव नाही, जे त्यांच्या जीवनाचा सुगंधही ओळखत नाहीत. जेव्हा मी माझ्या वडिलांसाठी काही करू शकलो नाही तेव्हा इतर कोणासाठी काय करू शकतो. माझ्या पत्नीने तर सरळ सांगितलं की माझे वडील तिच्यासाठी एक ओझं आहेत. जिला तिची मोकळीक एवढी प्रिय आहे तिला मी अर्धवट मोकळीक का देऊ? का तिला पूर्णपणे मोकळं करून टाकू नये? हे ऐकताच दीपालीच्या काळजाचा ठोका चुकला. तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. पण अतुलचं बोलणं संपलेलं नव्हतं. जेव्हा मी आईशिवाय वाढू शकलो तेव्हा माझा मुलगाही बापाशिवाय वाढेल. आई आहे ना त्याच्याकडे, त्याला काय कमी पडेल? असं म्हणताना अतुलची नजर मुलाकडे वळली, जो कोपऱ्यात घाबरून उभा होता. अतुलच्या डोळ्यात एक विचित्र ठाम निश्चय चमकत होता. म्हणूनच मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता तू मोकळी. बाबांचं ओझं मी आधीच तुझ्या डोक्यावरून उतरवलं आहे. आता तुला माझ्या जबाबदारीतूनही मुक्त करतो. पण काळजी करू नकोस, माझी सारी संपत्ती तुझ्याकडेच राहील. मी सगळं सोडून बाबांसोबत वृद्धाश्रमात राहीन. किमान इतकं समाधान तरी मिळेल की त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वळणावर मी त्यांच्यासोबत आहे. दीपालीला एकदम करंटच बसला. तिने रागाने अतुलकडे पाहिलं. अतुलने मान खाली घातली होती. त्याचा आवाज आता शांत, थंड पडला होता. आज माझ्या वडिलांना 2 मुलं असतानाही वृद्धाश्रमात राहतात. म्हणजे हिशोबाने शेवटी मलाही तिथंच जावं लागेल. मग आत्ताच निघतो. तिथं राहण्याची सवय होईल आणि म्हातारपणी घरातल्या लोकांना माझा त्रास होणार नाही. सगळ्या हॉलमध्ये सनसनाट पसरला होता. फक्त अतुलचा आवाज घुमत होता. सुशांतने दीपालीकडे एक तिरकी नजर टाकली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य उमटलं. पण दीपालीला त्या हास्यामागचं विष लक्षात आलं नाही. दीपाली, तो म्हणाला, तुझ्या या आयडियामुळे मला पण प्रेरणा मिळाली आहे. आता मी सुद्धा माझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवतो. हे ऐकून दीपालीला असं वाटलं जणू कोणीतरी हात न उचलता तिच्या गालावर जोरात थप्पड मारली आहे. तिला जाणवलं पायाखालची जमीन सरकली आहे. ती आश्चर्यचकित नजरेने सुशांतकडे पाहू लागली. काय दादा, तू हे काय बोलतो आहेस? तिचा आवाज आता थरथरत होता. हो दीपाली, मी अगदी बरोबर बोलतो आहे. आपली आई आता म्हातारी झाली आहे. नेहमी खोकते, कधी ताप तर कधी काही दुखतं. आता मला नाही सांभाळता येत हे सगळं. डॉक्टरांकडे घेऊन जा, औषधं घ्या, खर्च करा. माझ्या आयुष्यात त्रासच त्रास झाला आहे म्हणून मीही माझं आयुष्य सोपं करतोय. जसं तू केलंस. दीपाली स्तब्ध होती. तिच्या डोळ्यातील अश्रू आता थांबले होते. पण मनातल्या धक्का बसलेल्या भावना तिच्या शरीरात थरथर करत होत्या. दीपाली, तूच सांग, मी बरोबर बोलतोय ना? अचानक सुशांतचा आवाज कडक झाला. नाही दादा, असं करू नकोस. मला अजून लाजवू नकोस. असं म्हणत म्हणत दीपाली रडू लागली. तू तुझ्या सासऱ्यांबरोबर असं वागू शकतेस. तुला ते करताना काहीही चुकीचं वाटलं नाही का? त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून बाहेर काढताना तुझ्या आत्म्याने तुला थांबवलं नाही का? त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून तुझ्या काळजाला धक्का बसला नाही का? दीपाली खाली जमिनीवर बसली. मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली. मी फक्त स्वतःचा विचार केला. पण मला समजलंच नाही की मी किती मोठं पाप करत होते. अतुल, मला माफ करा. दीपाली जितकं बोलत होती त्यापेक्षा जास्त ती रडत होती. अतुलने हळूच तिच्याकडे नजर केली. दीपालीचा चेहरा आता आत्मग्लानीने भरलेला होता. तिच्या डोळ्यात पश्चातापाचा समुद्र दाटलेला होता. काही वेळाने सुशांत म्हणाला, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे. हेच खूप मोठं आहे. चला, आपण सगळे मिळून आर्यनच्या आजोबांना वृद्धाश्रमातून परत घेऊन येऊया. त्याने घड्याळात पाहिलं. संध्याकाळचे 7 वाजले होते. चला भाऊजी, आपण आत्ताच जाऊया. आता उशीर करून काही उपयोग नाही. असं म्हणत त्याने अतुलच्या खांद्यावर हात ठेवला. दीपाली, तू भाऊजींना घेऊन ये. मी आर्यनला घेऊन कारमध्ये वाट बघतो. असं म्हणत सुशांत बाहेर गेला. काही वेळाने अतुल, सुशांत आणि दीपाली वृद्धाश्रमाच्या गेटवर पोहोचले. अतुलचं काळीज जोरजोराने धडधडत होतं. तिथे येण्याचं धाडस त्यानं केलं खरं, पण वडिलांचा सामना करण्याचं बळ त्याच्यात नव्हतं. वृद्धाश्रमाचं वातावरण उदासीनतेनं भरलेलं होतं.
चहूबाजूनी शांतता पसरलेली. मध्येच एखाद्याचा खोकल्याचा आवाज. एखादा वृद्ध कोपऱ्यात एकटाच बसलेला, तर कोणी खिडकीतून बाहेर नजर लावून घाईवरून गेलेला. कोणी आपल्या अश्रूंना कुशीत घेत रडत होतं. अतुल आणि दीपालीचे पाय तिथेच थबकले. त्या वातावरणात एवढं दुःख, एवढं नैराश्य भरून राहिलं होतं की मनावरचं ओझं अधिकच वाढलं. "मी अतुल, प्रकाशरावांचा मुलगा. कृपया सांगा, बाबा कुठे आहेत?" अतुलने हळू आवाजात कर्मचाऱ्याला विचारलं. "हो साहेब, ते वरांड्यात बसले आहेत." जेव्हा ते वरांड्यात पोहोचले तेव्हा त्यांनी ऐकलं, एक वृद्ध व्यक्ती बोलत होते. ते दुसऱ्या कुणाशी नाही तर अतुलच्या वडिलांशी, प्रकाशरावांशी बोलत होते. "दादा, मला एकही मुलगा नाही म्हणूनच इथं यावं लागलं. पण तुमची गोष्ट ऐकून मन हेलावलं. 2 मुलं असूनही तुमच्या सूनबाईने तुम्हाला घरातून बाहेर काढलं. किती निर्दयी असतील त्या, ज्यांनी घरातल्या वृद्धांना बेघर केलं." हे ऐकताच अतुलचं काळीज विदीर्ण झालं. त्याने दीपालीकडं पाहिलं. तिच्या डोळ्यात अपराधीपणाची जाणीव होती, भीतीही होती, पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे वडिलांची प्रतिक्रिया. प्रकाशरावांनी त्या वृद्धाकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, "नाही दादा, माझी सून तशी नाही. ती खूपच चांगली आहे, थोडीशी बालिश आहे, समज कमी आहे, पण ती वाईट नाही." हे ऐकून तिघेही स्तब्ध उभे राहिले. "तुमच्या मुलाने आणि सुनेने तुम्हाला इथे वृद्धाश्रमात सोडून दिलं, तरी तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही?" त्या वृद्धाने आश्चर्याने विचारलं. प्रकाशराव हलकसं हसले आणि म्हणाले, "मुलं कधीच वाईट नसतात, पण कधीकधी ती आपल्या कर्तव्याचं भान ठेवू शकत नाहीत. तरीही मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. एक दिवस त्यांना समजेल आणि ते नक्की परत येतील." हे बोलताना त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. पाठीमागे उभी असलेली दीपाली थिजून गेली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या माणसाला तिने स्वतःच्या घरातून बाहेर काढलं, त्याने एक शब्दही तिला दोष देणारा उच्चारला नव्हता. तिचं काळीज आतून हादरून गेलं. ती धावतच पुढे आली आणि प्रकाशरावांच्या पायावर कोसळली. "बाबा, मला माफ करा. मी फार मोठी चूक केली." प्रकाशराव घाबरून गेले. त्यांनी तिला उचलण्याचा प्रयत्न केला. "अगं नाही बाळा, असं करू नकोस. उठ, उभी राहा. पायावर पडायचं नसतं." पण दीपाली उठायला तयार नव्हती. ती रडत होती. "मी खूप स्वार्थी होते बाबा. माझ्या सुखापुढे तुमचं दुःख मी पाहिलंच नाही. समजलंच नाही की तुम्ही आमच्या घराचा पाया आहात आणि मीच तुम्हाला घरातून बाहेर काढण्याचा हट्ट करत होते." तिच्या डोळ्यातून अश्रू टपटप जमिनीवर गळत होते. "माफ करा बाबा, माफ करा." ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. अतुलही स्वतःचे अश्रू थांबवू शकला नाही. तो वडिलांच्या पायापाशी वाकून म्हणाला, "बाबा, मीही दोषी आहे. मी बायकोच्या हट्टापुढे झुकून तुमचा अपमान केला. मला स्वतःचीच लाज वाटते." दीपालीचा भाऊ सुशांतसुद्धा पुढे आला. दोन्हीही हात जोडून म्हणाला, "आता दीपाली तुमची सून नाही, तर तुमची मुलगी बनून राहील. ती तुमची संपूर्ण काळजी घेईल. मी तुम्हाला वचन देतो. चला बाबा, आता आपण परत घरी जाऊया. तुमच्याशिवाय घर अधुरं आहे." दीपालीही म्हणाली. आणि प्रकाशरावांच्या डोळ्यातून अश्रू गालावरून ओघळले. त्यांनी अतुल आणि दीपालीच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना आपल्या मिठीत घेतलं. तिथं उभ्या असलेल्या इतर वृद्धांच्या डोळ्यातही पाणी आलं. नंतर अतुल वृद्धाश्रमाच्या मॅनेजरकडे वळून म्हणाला, "सर, मी माझ्या वडिलांना परत घरी घेऊन जात आहे." त्याच्या डोळ्यात एक गोंधळलेली शांतता होती. मॅनेजरने त्याच्याकडे पाहिलं. सौम्य हास्य करत मान हलवली. त्याच्या निर्णयाला सहमती दिली. मॅनेजरने अतुल आणि प्रकाशरावांना आवश्यक कागदपत्रांसाठी ऑफिसमध्ये बोलावलं. प्रकाशराव शांतपणे हळूहळू चालत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांती होती. बाहेर वरांड्यात सुशांतने दीपालीकडे पाहिलं. "आता समजलं का दीपाली, खरा आनंद कशात असतो?" दीपालीच्या नजरा जमिनीवर खिळलेल्या होत्या. ओठ थरथरत होते, पण उत्तर द्यायची हिंमत नव्हती. सुशांतने खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला, "दीपाली, आई वडील हे आई वडीलच असतात. मग ते आपले असो की भाऊजींचे. त्यांना मृत्यू येण्याआधीच भावनांनी मारू नकोस. ते आपली ताकद असतात." त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तर त्या अश्रूंना परतवण्यासाठी कितीतरी जन्म लागतात. जर आपले आईवडील दुःखी असतील तर आपल्याजवळ सगळं असूनही समाधान मिळत नाही. खरं समाधान तर त्यांच्या सावलीतच असतं. दीपालीचा कंठ दाटून आला. तिने थरथरत्या हाताने सुशांतचा हात पकडला आणि रडतच म्हणाली, "दादा, आज माझे डोळे उघडले आहेत.
आजपासून तुला माझ्यामुळे कधीही मान खाली घालावी लागणार नाही. आता मी माझ्या कर्तव्यापासून कधीच मागे हटणार नाही. तिच्या आवाजात आता एक ठाम निर्धार होता, आपल्या कुटुंबाला कायम एकत्र ठेवण्याचा निर्धार. तेवढ्यात अतुल आणि प्रकाशराव ऑफिसमधून बाहेर आले. प्रकाशरावांच्या चेहऱ्यावर एक तेज झळकत होतं आणि डोळ्यात आनंद अश्रू होते. जसे ते बाहेर आले तशी वृद्धाश्रमातील इतर वयोवृद्ध मंडळीही आपल्या खोलीतून बाहेर आली. कोणी काठीच्या आधाराने, कोणी भिंतीला हात लावत. पण सगळ्यांच्या डोळ्यात एक वेगळीच आशेची झलक दिसत होती. बाबा चला, अतुल म्हणाला आणि त्याने प्रकाशरावांचा हात हातात घेतला. सगळे हळूहळू आश्रमाच्या गेटकडे जाऊ लागले. मागे उभे असलेले इतर वृद्ध त्यांच्याकडे टक लावून पाहत राहिले. एका वृद्ध माईने डोळ्यातून वाहणारे अश्रू साडीच्या पदराने पुसले. मनातल्या मनात त्या म्हणत होत्या, कदाचित माझ्या नशिबातही असा एखादा दिवस यावा. माझा मुलगाही असंच माझा हात धरून मला घरी घेऊन जावा. दुसरीकडे एका वृद्ध गृहस्थाने जमिनीवर नजर लावलेली. हातातील काठी पुढे ढकलत ते थोडे पुढे आले आणि अशक्त आवाजात म्हणाले, प्रकाशराव, तुम्ही खूपच नशीबवान आहात. तुमची मुलं तुम्हाला घेऊन जायला आलीत. माझी मुलं तर विसरूनच गेली आहेत की मी अजूनही जिवंत आहे की नाही. त्यांच्या आवाजात असा एक हळवा उदास सूर होता की तिथे उभ्या असलेल्या कोणाच्याही डोळ्यातलं पाणी थांबलं नाही. प्रकाशरावांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी त्या वृद्ध ग्रस्तांना आपुलकीने मिठी मारली. सगळ्यांचा निरोप घेत ते गेटकडे आले. गेटच्या बाहेर एक गाडी उभी होती. ते गाडीत बसले आणि शेवटचं एक वार मागे वळून पाहिलं. गाडी हळूहळू पुढे सरकत होती, पण प्रकाशरावांची नजर अजूनही मागेच अडकून राहिली होती. त्या चेहऱ्यांवर जे अजूनही टक लावून त्यांच्याकडे पाहत होते. कोणाच्या डोळ्यात ओल होती, कोणाच्या डोळ्यात आशा आणि कोणाच्या डोळ्यात आपल्या हरवलेल्या मुलांच्या परतण्याची वाट. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अतुलने शेवटी घेतलेला निर्णय योग्य होता का? जर तुम्ही अतुलच्या जागी असता तर काय निर्णय घेतला असता? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच मनाला भावुक करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील. मित्रांनो, कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.